नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. अद्वैतने नैनाच्या आणि राहुलच्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांसमोर ठेवलेला असतो. त्यामुळे घरच्यांना सुद्धा हा निर्णय पटलेला असतो. राहुलला मात्र नैनाशी लग्न करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. परंतु रोहिणीला एक गोष्ट माहीत असते की जर चांदेकरांच्या कुटुंबात पुन्हा पहिल्यासारखी एंट्री मिळवायची असेल तर आपल्याला काहीही करून राहुलचं लग्न लावूनच द्यावं लागणार. आणि जर राहुलचं लग्न आपण नैनाशी लावून दिलं तर आणि तरच चांदेकर आपल्याला ॲक्सेप्ट करतील. नाहीतर मग मला आणि माझ्या मुलाला या घरातून बाहेर जावं लागेल. त्यामुळे रोहिणी ही राहुलला जास्त फोर्स करत असते आणि म्हणत असते की तू लग्नाला तयारच हो. राहुल लग्नासाठी तयार नसतो. तू आता बिझनेससाठी, प्रॉपर्टीच्या हिश्श्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी आता त्याला लग्न करणं महत्त्वाचं असतं. आता सर्व चांदेकर नैनाला रीतसर मागणी घालण्यासाठी खरेंच्या घरी जातात आणि संगीता आणि बाबांशी ते बोलत असतात की आम्हाला तुमची नैना सून म्हणून पसंत आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा हात आमच्या राहुलच्या हातात द्याल का? तेव्हा संगीता आणि बाबा मात्र एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात आणि आता चांदेकरांना काय उत्तर द्यावं हेच त्यांना कळत नसतं. एकतर असं झालेलं असतं की अद्वैतचं प्रेम हे नैनावर असतं आणि नैना पुन्हा त्याच घरात राहुलची बायको म्हणून जाणार असते. संगीताला एक वेगळीच भीती असते. अद्वैत आणि नैनाचं पुन्हा काही जुळून आलं तर माझी कला पुन्हा एकदा उघड्यावर पडेल आणि मग माझ्या कलेचं आयुष्य पुन्हा एकदा खराब होईल. जर नैना त्या घरामध्ये सून म्हणून गेली आणि कलाची जाऊ म्हणून गेली, त्या गोष्टीचा वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो. जेव्हा संगीता याबद्दल कलाशी बोलते तेव्हा कला म्हणत असते की आई तू काळजी करू नको, असं काहीही होणार नाही आणि मी आहे ना त्या घरामध्ये, त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही. कलानेच आता दिलासा दिल्यामुळे संगीता आणि बाबासुद्धा या लग्नासाठी तयार झालेले असतात. जेव्हा नैनाला विचारलं जातं की नैना तुला हे लग्न करायचं आहे की नाही, तेव्हा नैनाला हे लग्न करायचं तर असतं, परंतु मुद्दाम आता ती सगळ्यांसमोर तिथून निघून जाते. त्यामुळे अद्वैत तिला एकट्यात बोलतो आणि म्हणतो की नैना तू राहुलसोबत लग्न करायला तयार आहेस ना, म्हणजे तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती नाही आहे. नैना म्हणते की हे बघ अद्वैत, आधी पण माझ्या बाबतीत असं झालं आहे. राहुलने मला फसवलं आहे. राहुलचं बाळ माझ्या पोटात वाढतं आहे आणि एवढं सगळं करूनही राहुल कसा व्यक्ती आहे हे तुलाही चांगलं माहिती आहे. एवढं सगळं मला माहीत असताना मला जर त्या मुलासोबत लग्न करायचं आहे तर मला थोडासा विचार करावाच लागेल ना. आणि काय गॅरंटी की राहुल माझ्याशी पुन्हा नीट वागेल आणि राहुल फक्त माझ्यावरच प्रेम करेल, माझ्या बाळाची तो काळजी घेईल, कशावरनं या सगळ्या गोष्टी. असं काय हवंय की तू राहुलशी लग्न करशील? पण नैना अद्वैतला इमोशनल करत असते आणि त्याला म्हणत असते की प्रत्येक वेळी संपत्ती म्हणजे सगळं काही नसतं. चांदेकरांचं घर दिसायला तर मोठं आहे, पण जर मला नवऱ्याचं सुख नसलं तर मी काय करायचं? ऑलरेडी मी जे काही केलं आहे, म्हणजे मी जेव्हा तुझ्या लग्नातून पळून गेले होते तेव्हाच तुझ्या घरच्यांनी मला वाईट टाकलं आहे. म्हणजे तेव्हापासून तुझ्या घरच्यांचा माझ्यावर राग आहे आणि आता जर मी सून म्हणून त्या घरामध्ये आले तर ते घरातले लोक मला कसे वागवतील? माझ्या बाजूने ठामपणे उभं राहणारं असं कोणीच नसेल ना. आणि मग अद्वैत म्हणतो की नैना तुला त्याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुला कोणी काही बोललं तर तुझ्या पाठीशी उभा राहणारा मी असेल. राहुल तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. राहुल तुझा नवरा असल्याचे सगळे कर्तव्य निभावेल आणि त्याला हे सगळं मी करायला सांगणार आहे. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. लग्नाची पूर्ण जबाबदारी मी एकटा घेतोय. खरं तर नैनाला हेच हवं असतं. नैनाला माहीत असतं की अद्वैत इमोशनल आहे. मग जर आपण अद्वैतला जर थोडंसं इमोशनल केलं तर अद्वैत म्हणेल की नाही मी सगळं व्यवस्थित करून देतो. मग त्या घरात गेल्यावर मला काही टेन्शन नसेल. मी कशीही वागले शेवटी अद्वैत माझी बाजू घेईलच. आणि चांदेकरांच्या घरात अद्वैतला किती मान आहे आणि अद्वैतच्या शब्दाला किती अर्थ आहे हे नैनाला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे त्या घरात गेल्यावर माझ्या चुकासुद्धा चुका समजल्या जाणार नाही आणि अद्वैत त्या सगळ्या पाठीशी घालेल. म्हणून नैनाने रचलेला हा एक प्लॅन असतो आणि मुद्दाम तिने अद्वैतला इमोशनल केलेलं असतं. अद्वैत नैनाला शब्द देतो की तुझ्या लग्नामध्ये मी कुठलीही कमी ठेवणार नाही आणि मला माहिती आहे माझा भाऊ चुकला आहे, परंतु तुला आमच्या घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे नैना म्हणते की असं जर असेल तर अद्वैत फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मी या लग्नाला तयार आहे. त्याच्यानंतर जेव्हा नैनाने सुद्धा या लग्नाला होकार दिलेला असतो त्यामुळे दोन्ही कुटुंब आनंदात असतात. पुन्हा एकदा धूमधडाक्यात राहुलची आणि नैनाची एंगेजमेंट करण्याचं ठरवतात. एंगेजमेंटचा दिवस आता उजाडलेला असतो. राहुलच्या मनात नैनाबद्दल काहीही जागा नसते. नैनाबद्दल कुठलंही प्रेम नसतं, परंतु त्याला हे सगळं करणं भाग असतं, कारण त्याने जर असं नाही केलं तर तो चांदेकरांच्या घरातून जाणार असतो. रोहिणी पहिल्यांदाच राहुलला समजावून सांगते की
नैनाला रिंग घालण्याच्या आधी तू पहिल्यांदा नैनाची माफी मागणार आहेस. जे काही केलं आहे ते सर्व चांदेकरांसमोर माफी मागितल्यावर चांदेकरांनाही असं वाटेल की आता तू सुधारला आहेस आणि तुला ह्या घरात ठेवायला पाहिजे आणि तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होतोय. तर राहुल जेव्हा नैनाला अंगठी घालायला जातो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा राहुल गुडघ्यावर बसतो आणि नैनाला म्हणत असतो की नैना, माझ्याकडनं खूप काही गोष्टी चुकल्या. मी खूप वाहवत गेलो होतो ग आणि माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती. मी कसलाच विचार केला नाही, मी तुझाही विचार केला नाही. पण आता मात्र माझे डोळे उघडलेत. इथून पुढे मी तुला कधीही त्रास देणार नाही. इथून पुढे मी तुला बायकोचा दर्जा देईल आणि आता सगळ्यांच्या संमतीने आपलं लग्न होतंय याचा मला खूप आनंद आहे. परंतु नैना, तू तुझ्या मनातले सगळे राग, द्वेष, सगळे रुसवे फुगवे विसरून मला ॲक्सेप्ट करशील ना? नैना तर ऑलरेडी राहुलसाठी पागलच असते. त्यामुळे ती म्हणते की हो राहुल, मी तुला माफ पण केलं. आता आपण आनंदाने राहूयात. राहुलची यामध्ये सुद्धा एक चालच असते. मग सगळ्यात पहिल्यांदा नैना राहुलला अंगठी घालते. नैनाने राहुलला अंगठी घातल्यानंतर राहुल नैनाला जेव्हा अंगठी घालायला जातो तेव्हा नैनाच्या बोटामध्ये ती अंगठीच बसत नसते आणि नेमकी अंगठ्यांची जबाबदारी ही अद्वैतला दिलेली असते. कारण नैनाची आणि राहुलची अंगठी ही अद्वैतने स्वतः डिझाईन केलेली असते. राहुलकडून नैनाच्या बोटामध्ये ती अंगठीच जात नसते. सगळेजण राहुलला विचारत असतात की अरे राहुल, घाल ना अंगठी, अंगठी जात नाही आहे का बोटामध्ये? तेव्हा राहुल म्हणतो की ॲक्च्युली अंगठी बोटामध्येच जात नाही आहे, कदाचित ही नैनाच्या साईजची नाही आहे. आता अद्वैतमध्ये येतो, म्हणतो असं कसं काय नैनाच्या साईजची नाही आहे? मी तर नैनाच्या साईजचीच अंगठी बरोबर बनवून घेतली आहे आणि ह्या अंगठ्या मी स्वतः माझ्या देखरेखीखाली बनवून घेतल्या आहे. असं म्हणून राहुलच्या हातातली अंगठी घेतो आणि स्वतः तो नैनाच्या बोटामध्ये ती अंगठी घालत असतो आणि बघत असतो की ही अंगठी बसते की काय. जेव्हा अद्वैत नैनाच्या बोटामध्ये अंगठी घालतो तेव्हा ती अंगठी अगदी व्यवस्थितपणे बसलेली असते. सगळेजण आता अद्वैतकडे बघत असतात कारण राहुलच्या ऐवजी सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतनेच नैनाच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते. नैनासुद्धा राहुलकडे बघत असते. अद्वैत मात्र काही रिॲक्ट करत नसतो. अद्वैतच्या मनात कुठलंही पाप नसतं, त्यामुळे त्याला कसली भीती नसते. अद्वैत नैनाला म्हणतो की नैना, ही तर अंगठी तुझ्या मापाची आहे. आणि पुन्हा एकदा तो नैनाच्या बोटातून पुन्हा ती रिंग काढतो आणि राहुलच्या हातात देतो आणि म्हणतो, बघ नैनाच्या बोटाची साईज आहे आणि बरोबर आहे, तू फक्त व्यवस्थित अंगठी घाल म्हणजे ती बसेल. तर राहुल म्हणतो की ठीक आहे. सर्वजण अद्वैतकडे बघून शॉक झालेले असतात, परंतु अद्वैत स्वतः शॉक नसतो. अद्वैतला असं वाटत असतं की त्याने काहीच नाही केलं, तो एकदम नॉर्मल ट्रीट करत असतो. त्यामुळे सर्वजण सुद्धा ती गोष्ट विसरून जातात आणि त्या गोष्टीला हलक्यात घेतात. आणि मग राहुल नैनाच्या बोटामध्ये रिंग घालतो आणि अशा प्रकारे नैनाचा आणि राहुलचा साखरपुडा हा पार पडलेला असतो. नैना प्रत्येक वेळी अद्वैतला याच गोष्टीची जाणीव करून देत असते की मी या घरामध्ये आली आहे तर ते फक्त तुझ्याकडं बघून आली आहे आणि तू मला सांगितलंस म्हणून मी आली आहे, नाहीतर मला या घरामध्ये यायचं नव्हतं. खरं तर नैनाला घरात जाण्याची सगळ्यात जास्त इच्छा असते, परंतु जर तिने असं जर केलं तर तिला माहीत असतं की पुढे जाऊन तिच्यावर किती सारा चिखल उडवला जाणार आहे. ही गोष्ट तिला माहीत असते, म्हणून मुद्दाम नैना हे सगळं करत असते. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.